मित्रांनो नमस्कार, मी श्रीधर कुंभार माझ्या या घाटी यूट्यूबमध्ये आपलं स्वागत करतोय। तर आज परत आपण आलोय एक नवीन व्हिडिओ घेऊन, ज्याच्यामध्ये आपण एक असंच एक नवीन ठिकाण पाहणार आहोत। आणि आज आपल्या बरोबर आहे सुशांत सावंत, जो आपल्या बरोबर बरेच व्हिडिओ आता सध्या करतोय। आणि मित्रांनो, या ब्लॉगचं म्हणजे या व्लॉगचं वैशिष्ट्य असणार आहे, जो आमचा एक मित्र आहे याच भागामध्ये व्लॉग बनवतोय, जो सध्या मुंबईमध्ये होता आणि तो आता सध्या इथं आलेला आहे गावामध्ये। तर आपण त्याला भेटायला जातोय, त्याचे व्हिडिओ देखील पाहणार आहोत, जो तो कशा पद्धतीने बनवतोय आणि त्याची खास भेट घ्यायसाठी आपण त्या ठिकाणाला भेट देतोय। तर चला तर आज आपण पुढे जाऊयात आणि तिथे जाऊन त्याची भेट घेऊयात। चला तर मित्रांनो, आपण आता सध्या इथं पोहोचलेलो आहोत आणि ते ठिकाण पाहण्याआधी आपण जातोय मित्राला भेटायला, जो आपली मगाचपासून वाट पाहतोय। आता आपल्या समोर आहे प्रथमेश गायंगडे, ज्याचे तो शेफचं काम करतोय आणि मुंबईमध्ये होता सध्या। तर आपण भेटूयात, त्याला कसं वाटतंय किंवा काय वाटतंय। भरपूर दिवसानंतर आपली भेट होत्या। लॉकडाऊनचा काय एक्सपिरियन्स होता तुझा? कुठला, इथला की मुंबईचा? इथलाच की? अहो, इथला भयानक होता यार, खरंच। पण आता नाही, आता लॉकडाऊनचं परिस्थिती जर नॉर्मल होत आली, त्याच्यामुळे हा आनंद उठता येतो आता। कारण लॉकडाऊन मध्ये असं होतं की आपण ब्लॉगर लोक, ब्लॉगिंग आवड असून सुद्धा मी ते करत नसतो आणि टाइम होता पण जाता नाही आलं बऱ्याच कारणामुळे। पण आता आपण सुरू करूयात एक मोठी जर्नी इथून पुढे। सांगायला म्हणजे मित्राची एक गोष्ट सांगायला आवडेल की याचे भरपूर व्हिडिओ आहेत जे आपण पाहू शकताय। त्याचं जे काही चॅनलचं जे लिंक वगैरे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दाखवतोय, प्लस आय बटनला मी ते तुम्हाला सोडतोय। आणि ह्याचं चॅनल जे आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना देखील ते पोहोचवा आणि शेअर नक्की करा। हेच जपण्याचं काम आता या आपण माध्यमातून करतोय। कारण घाटी बेटी जे कारण आहे म्हणण्याचं ते हेच आहे, अक्षरशः आता आपण घाटावरच आहोत, नदीच्या घाटावर आहोत आणि हे इथं घाटावरच घडतंय। तर अशी लोक आहेत, पहिली बेटी घाटावरच होते आणि अशी लोक आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि ती लोक कुठेतरी म्हणजे मागं पडली, तर ही लोक कशी म्हणजे पुढे येतील हेच मी या माध्यमातून पाहतोय। तर हा चांगला एक शेप आहे। तर येणाऱ्या भागामध्ये किंवा येणाऱ्या भागामध्ये असेल किंवा त्याच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे याची काय जी क्वालिटी किंवा काय आहे ते तुम्हाला येणाऱ्या भागामध्ये आपण एखादा व्हिडिओ करूयात की ज्याच्या माध्यमातून त्याची एखादी रेसिपी आपल्या चॅनलवर दिसेल। तर मित्रा सांग, आज म्हणजे इथपर्यंत येण्यामागचं एक कारण होतं म्हणजे तुझी भेट घ्यायचीच, आणि ह्याच्यासोबत आपण एक ठिकाण पाहणार आहोत। तर ठिकाण कोणतं असेल किंवा काय आणि कसं काय काय तू? तर आता आम्ही आहोत गजरगाव मध्ये आणि इथे एक प्राचीन मंदिर आहे लक्ष्मेश्वराचं। तर हे खूप प्राचीन मंदिर आहे, ज्याची माहिती आम्हाला एक्सप्लोर करून तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि तिथं जाऊनच आपण पुढचं जी इन्फॉर्मेशन असेल त्या मंदिराबद्दलची ती जाणून घेऊयात। चला चला सांगते ना, हे पाय हलू वाटण झालंय, एवढं छान वाटते। मासं अशी येऊन गुदगुल्या करायला पायाला माझ्या। गुदगुल्या म्हटलं तर शब्द आपला गावठी शब्द गुदगुल्या शब्द, मासे अक्षरशः मला गुदगुल्या करायला एवढ्या प्रमाणात आणि इतकं भारी फिलिंग वाटायलंय। आय थिंक ही थेरपी आहे आणि ह्यासाठी लोक पैसे पैसे देऊन करतात आणि खूप छान असं वातावरण। आणि मित्रांनो, आपण जे ठिकाण पाहणार आहोत त्याच्या समोरच ही जागा आहे, एक्झॅक्ट समोर आहे। आणि नक्की ह्या ठिकाण, आता ठिकाण तर पाहूच आपण, तर तिथे जाणं गेल्यानंतर किंवा जायच्या आधी इथं नक्की या। तर मित्रांनो, आता आपण शेवटी इथं आलेलो आहोत। तर मित्रांनो पाहायला गेलं तर माझ्या मावशीचं गाव हे आहे आणि मी लहानापासूनच म्हणजे मी बरेच वर्ष झालं
या गावामध्ये येतोय आणि ह्या गावामध्ये आल्यानंतर इथे एकही वेळ अशी गेली नाही की मी ह्या ठिकाणाला भेट दिली नाही. तर मित्रांनो, जवळजवळ 300 वर्षाची म्हणजे 300 वर्षाची इथली परंपरा आहे आणि 300 वर्षाचा इतिहास आहे, जो सुशांतलाही माहिती आहे. आणि तिथले गुरु आहेत, त्यांना आपण विचारून घेणार आहोत की म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य असेल किंवा आसपासच्या भागाचंही वैशिष्ट्य आहे ते, जेणेकरून आपण आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे आता सुशांत आहे, बाजूला प्रथमेश आहे आणि हे दत्तात्रय गुरु म्हणून आहेत, ज्यांची आपण आता ज्यांच्याकडून इथली माहिती थोडी घेणार आहोत. तर असं आहे की ही जी पिंडी आहे ती स्वयंभू आहे. बरोबर. पूर्वी इथं काय जंगल होतं, इथं काय हे नव्हतं, जंगल होतं सगळं. त्याच्यामुळं जंगलात गाय वगैरे करायला यायचे पूर्वी. तिथे ज्या ठिकाणी आता मूर्ती स्थापन झाली तिथं करवंदीची जाळी होती. त्या करवंदीच्या जाळीपुढी जाळी असल्या कारणानं तिथं गाय एक जाऊन दुधाचा पिंडीवर वर्षाव करत होती. त्यावेळी हळूहळू लोकांना माहिती पडत तसं लोकांनी तिथं येऊन बघितलं की बाबा इथं गाय येऊन काय नेमकं करते. त्यावेळी त्यासनी पिंडीचा हे दिसून आला, थोडासा भाग दिसून आला. त्यावेळी लोकांनी तिथं साफसफाई चालू केली. साफसफाई चालू केल्यानंतर त्यांना ती पूर्ण पिंडी दिसून आली. स्वयंभूचा अर्थ की त्याला कोणी निर्माण केली नाही, ती स्वतः निर्माण झालेली आहे. त्या भू म्हणजे ह्या जमिनीतून ती स्वतः पहिला निर्माण झाली, असे स्वयंभू पिंड ही असे आपण म्हणू शकतो. याचे अध्याय असे आहेत की दत्तात्रय गुरु यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला असं समजलं की ही पिंड आहे ही महाभारत आणि पांडवकालीन आहे. आणि अजून एक अध्यायिका अशी सांगितली जाते की आता तुम्ही पाहिलं असेल की ह्या मंदिराचं नाव लक्ष्मेश्वर मंदिर असतं. ते लक्ष्मेश्वर मंदिर कसं पडलं तर साफसफाई करत असताना साफसफाई करताना जे हत्यार वापरतो ते हत्यार त्या पिंडीला लागलं आणि त्या पिंडमधून रक्तप्रवाह व्हावू लागला. मग हे कोणी पाहिलं तर तिथल्या जवळ असणाऱ्या लक्ष्मण गुरव यांनी पाहिलं. त्या लक्ष्मण गुरव यांनी ते रक्त थांबवलं, त्यांना महादेवाचा साक्षात्कार झाला आणि त्यांच्या नावापासून या मंदिराचं नाव लक्ष्मेश्वर मंदिर, स्वयंभू लक्ष्मेश्वर मंदिर असं पडलं. तर सुशांत, तू म्हणतोस ते म्हणजे मंदिरं वगैरे महाभारतकालीन वगैरे ते आपल्याला कुठं पाहायला मिळतील? आपल्याला आपले प्रथमेश दाखवतील, तेच आपल्याला इकडे घेऊन आलेत. इथे उजव्या साईडलाच ते मंदिर आहे आणि प्राचीन अशी अवशेष पडलेली आहेत, आपल्याला ती पाहायला मिळतात. चला तर पहिला ते आपण बघून घेऊयात आणि तिथली माहिती. प्रथमेश, तू इथं किती वेळा आलास तरी साधारण? अंकामध्ये सांगता नाही येणार, पण हातापायाची मोठे आपल्यापेक्षाही जास्त असतील. कारण प्रथमेश आम्हाला का आणला नाही, इतके वर्ष आम्हाला भेटतोय तो. कारण कसं आहे की मी जॉब मध्ये व्यस्त असल्यामुळं क्वचित ज्यावेळी इकडे येतो ना त्यावेळी 1-2 वेळा येतो. आणि तो आणि फॅमिली सोबत हे मंदिर कोणतं आहे म्हणजे? नाही, मूर्त्या त्याच नाही, जीर्णोद्धार केल्यानंतर नवीन बसतो. तर मित्रांनो, हे जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे आणि आता याच्याच बाजूला इकडं ते महाभारतकालीन वगैरे सगळे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या या म्हणजे एक साधारण मी आता मला वाटते जसं मी व्हिडिओ वगैरे बनवायला आणि व्लॉग वगैरे बनवायला चालू केले तसं मी साधारण चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या 3 तालुक्यामध्ये हिचे जैन मंदिरे वगैरे भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. गेल्याच वर्षी मी पण एक कोरजाई मंदिर म्हणून पांडवकालीन मंदिर होतं. कोरजाई कोरज म्हणून गाव आहे चंदगडमध्ये, तिथे 3 पांडवकालीन मंदिर आहेत. ती पण आहेत ठीकठाक, ह्याच्यापेक्षाही सुस्थितीत आहेत. पण त्याच्याकडे अजूनही प्रशासनाने वगैरे बरेचसे लक्ष द्यायची गरज आहे. कारण अजूनही तुटपुंज आहे, पण त्यांना उभा करण्याचं काम आपण केल्यानंतर ते एकदम अप्रतिम अशी मंदिरं तयार होऊ शकतात आताही. पण त्याच्याकडे आता तेवढं लक्ष दिलं जातं. ही आपली संपत्ती आणि आपल्याला टिकवून ठेवणे खरी गरज आहे. संपत्ती तर हीच आहे. कारण प्राचीन वस्तू बघण्यामध्ये आता लोकांचा जो कल आहे तो अशाकडे जास्त न वळता कुठेतरी काही पिकनिक स्पॉट झाले किंवा पुण्या मुंबई सारखे लोणावळा, खंडाळा ह्या ठिकाणावर जाणारी माणसं जास्त झालीत. पण अशा आपलं जो
सांस्कृतिक जो वारसा आहे तो टिकून ठेवायला कोण पुढे येत नाही आता. बरोबर आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक म्हणजे इथं आल्यानंतर पाहायला मिळेल की ज्या काळी म्हणजे परकीय आक्रमणे वगैरे व्हायची त्यावेळेला नासधूसही मोठ्या प्रमाणात व्हायची आणि त्याचं आपल्याला काहीसं इथं तशा पद्धतीनं आपल्याला दिसून देखील येईल की इथं म्हणजे ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्याची तोडफोड झालेली आहे ती त्या काळातच परकीय आक्रमणांच्या काळातच ती झालेली आहे. इथं पण आपल्याला पाहायला मिळते. इथं जी आहे ही गणेश मूर्ती आहे आणि इथंही तसंच झालेलं आहे. आणि आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करतोय. मंदिराचं आता साईडच्या भिंती एवढ्या आपल्याला शिल्लक असलेल्या दिसतात. ज्या मंदिराचा वरचा हा कळस वगैरे हा आता अवशेष आपल्याला दिसत नाही आहेत, पण इथं अशी भरपूर मूर्त्या आणि अशा अवशेष आपल्याला आजूबाजूला देखील पाहायला मिळतात, जी आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत. आणि म्हणजे या ठिकाणाचे किती महत्त्व आहे हे आपल्याला या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो आपण आता जैन मंदिराच्या दिशेने जातोय. तर मला सांग हे काय आहे नेमकं? ह्याच्यामध्ये आमच्याकडं कावील म्हणतात त्याला आणि ह्याच्यात आपण बनवतो हुग्गी. हुग्गी म्हणजे बऱ्याच जणांना हा शब्द थोडा वेगळा वाटतो हुग्गी, पण खीर जे असते त्याला आपण हुग्गी म्हणतो आमच्या भाषेमध्ये. आणि ज्यावेळी महाप्रसाद असतो त्यावेळी ह्याच्यामध्ये हुग्गी बनवतात पूर्ण, जे तांदळाचे असेल गव्हाचे असेल, पण खायसाठी एवढी टेस्टी असणार ते तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही, गॅरंटी देतो. बरोबर. आणि मला वाटतं सध्या जसं कोरोना आला तसं हे सगळं बंद झालंय, पण जबरदस्त येणाऱ्या काही काळामध्ये परत चालू होईल आणि आपण खायला यायलाच पाहिजे. तर मित्रांनो आपण जैन मंदिराकडे जातोय, पण आपल्याला वाटेत इकडं बऱ्यापैकी आपल्याला दिसतील अवशेष वगैरे. तर असंच आपण पुढे जाऊयात आणि आपल्याला इथं विरगळ एक दिसेल जे अशा पद्धतीनं आहे. ह्याच्यावरचं बऱ्यापैकी सगळं गेलं. एवढं हे केलं पाहिजे की इतक्या वर्षानंतर सुद्धा ती पावसात पाण्यात असल्यानंतर सुद्धा एवढं दिसतं ते पूर्ण म्हणजे मंदिराच्या आसपास सगळीकडेच मूर्त्या अशा पडलेल्या आहेत. हे इथंच आहे बघा एक समोर, हे काहीतरी दिसतंय. हे इथंच हे पण हनुमानाची मूर्ती दिसते. तर अशा पद्धतीने इथं बऱ्यापैकी तुम्हाला अवशेष दिसतील. तर मित्रांनो आता आम्ही एक अशी मूर्ती पाहणार आहोत. मंदिर बघू शकता पाठीमागे किती दूर आहे आणि त्याच्यानंतरही ह्या पूर्ण संपूर्ण परिसर जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला बऱ्याच पद्धतीच्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला मिळतात. त्यातलीच एक पिंड इथे आहे आणि हे इथं तुम्हाला पाहायला मिळेल की इथं म्हणजे हा असा मोठा टेंभूर आहे जो इकडून असा आहे आणि असा मोठा टेंभूर आहे आणि या टेंभरावरती ही अशी मूर्ती आहे. हे बघा की अवशेष सगळीकडे कट झाले. तर इथं पण आहे तसं. जवळजवळ पिंडी शंकराच्या ज्या पिंड्या आहेत त्या बऱ्याच पद्धतीच्या पडल्यात. आता ही पिंडीचं शेवटचं टोक आहे, पण ह्याचा पुढचा भाग इथं पण आहे गोल. हा इथे पण आहे. हे पण एक अवशेषच आहे. तिथं आहे देव देव. हा इथे पण आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तर भरपूर काय काय आहे. आता आपण इथंही पाहू शकताय. आताचे कसे नट लागतात त्यावेळेस ते हो हो. तर मित्रांनो हे मंदिराचेच अवशेष आहेत, जेणेकरून इथे शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने आहे. ह्याच्यावरचं पण वर झुंबर असणार तिथे विंचू वगैरे काढलं हो. खायला लावला इतक्या बारीक पद्धतीने कोरलेल्या मूर्त्या आहेत की आपल्याला लक्षात येतील. ह्या आपण ह्याच्यावर लक्ष देत नाही, पण इथं बघू शकताय की कशा पद्धतीने ह्या बारीक मूर्त्या कोरलेल्या आहेत. तर हे अशा अवशेष मित्रांनो इथं सगळीकडे तुम्हाला दिसतील. हे असं पडलेलं आहे. इथं आहेत, इकडं आहे. त्याच्यानंतर मगाशी आपण पाहिलं प्रथमेश ते कुठं आहे मगाचं? हां तर या बघा हा पार्ट त्याच पिंडीचा आहे असं वाटतं. हां फिनिशिंग सेम आहे त्याची. आणि मला वाटतं इथं तुझ्या पाठी पण एक तोच आकार आहे. इकडं पिंडीचाच आहे. त्याच्यात इथे पण आहे. मित्रांनो बघू शकता की पूर्ण जो हा टेंभूर आहे ह्याच्यावर हे पडलेले आहेत, जेणेकरून इथं देखील मंदिर असण्याची शक्यता आहे. तर हा जो परिसर आता मी दाखवतोय इथून हा मंदिर इथं आहे इथं, आणि याच्यानंतर इकडचा परिसर हा टोटली या भागात तुम्हाला अशा मूर्त्या वगैरे पडलेल्या दिसतील. आणि तुम्हाला लक्षात येईल की तिथं पण दिसेल की इथं म्हणजे एकमेकावरती बहुतेक करून भिंत आहे कुठल्या तरी मंदिराची वगैरे किंवा काहीतरी. तर आणि इथं तुम्ही लक्षात तर इथं पण अशी दगडं वगैरे आहेत की ज्याच्यामध्ये इतिहासाच्या खुणा आहेत. आणि इथं ही अशी भिंत मी मगाशी म्हणत होतो लांबून दाखवत होतो, पण जवळून तुम्हाला दिसेल
पद्धतीनं आहे. अशा बऱ्याचशा मूर्त्या आहेत की ज्या इकडं तिकडं पडलेल्या आहेत किंवा त्याचे अवशेष आहेत जे तुटून फुटून इकडं तिकडं पडलेले आहेत, जे आज एकत्र होण्याची गरज आहे. सगळ्या गोष्टींचं संवर्धन वगैरे करतच आहोत, पण याबरोबर या गोष्टींचंही संवर्धन झालं पाहिजेत. आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो, पण आपल्या गावच्या शेजारी काय हे आपल्याला माहिती नसतं. आणि आपण जातो कुल्लू मनाली, हिमालय, बरोबर. ज्या ठिकाणी तुम्ही जर का तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आपल्या भागामध्येही मिळतो, पण तुम्हाला तिकडे जायची आहे गरजच असे नाहीये. इथे पण बघू शकता हे जैन मंदिराचे सगळे औषध आहेत. पण आता देखील म्हणजे की जातीवाद किंवा धर्माचा वाद वगैरे असं बघतोय. तिथे बघितलं तर दोन्ही मंदिर तुम्हाला एकत्रच भेटतील. तर कुठंतरी म्हणजे त्या काळात मला वाटत नाही की म्हणजे असं जातीवाद असेल. आत्ताच हा निर्माण झालेला आहे, जातीभेद किंवा तुमचा धर्मभेद, वर्णभेद, हा सगळे. भारत किंवा हा हिंदू राष्ट्र सर्व धर्माने नटलेला होता, त्यामुळे आपल्याला हिंदू राष्ट्र म्हटलं जातं. बरोबर. आणि इथं आल्यानंतर खरोखर म्हणजे एक वेगळा अनुभव मिळाला. तर आता आपण काय करूयात, पुढे जाऊयात. अजून तिथं जैन मंदिर आहे तेही पाहूयात. म्हणजे नेमकी माहिती काय होती या मंदिराची आणि या मूर्तीशी संबंधित, तर जाणून घ्या. सांग कशाबद्दल. ज्यावेळी ह्या मंदिराचं बांधकाम चालू झालं तेव्हा आजूबाजूला शोध मोहीम झाली, त्यावेळी पण महावीरांची मूर्ती सापडली. मग ती महावीरांची मूर्ती सापडल्यानंतर खूप लोक त्यावेळी जैन धर्माची की ती मूर्ती घेऊन जायला तयार होती, कारण का ती पुरातनकालीन पांडवकालीन मूर्ती आहे. म्हणून तिथल्या लोकांनी सांगितलं की ही मूर्ती इथं मिळाली ना तर त्याचा उद्धार इथंच झाला पाहिजे. म्हणून डॉक्टर पट्टण शेट्टी आणि रुपाली गुप्ता अशा 2 बहिणी आहेत डॉक्टर, त्यांनी मिळून त्या मंदिराचा उद्धार इथे केला. त्यामुळे आपल्याला हे महावीराचं मंदिर, जैन मंदिर इथं आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आपण पाहिलात की मंदिर कशा पद्धतीनं होतं, किंवा इकडलं जैन मंदिर असेल, तिकडलं पांडवकालीन जे काही अवशेष होते तेही आपण पाहिलेत. की प्रथमेश, तू या परिसराबद्दल काय सांगशील? आपण एवढं सगळं फिरलो, शेवटी काय सांगशील? तर आता बराचसा वेळ झाला, आपल्याला 1 तास झाला आपण इथे फिरतोय. इथं पाहिल्यानंतर ह्या पूर्ण चारी बाजूला अजूनही 300 वर्षानंतरच्या मूर्त्या सापडत आहेत, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, मागच्याच वर्षी म्हणजे 1 वर्षही झालं नसेल तरी पाठीमागे जी जैन मूर्ती बघताय ही इथे एक जत्रा भरते शिवरात्रीला, महाशिवरात्रीला. आणि त्याच वेळी इथे जे सपाटीकरण किंवा गाडी पार्किंगसाठी जी जागा बनवत होते त्यावेळी उत्खननात ही मूर्ती गावलेली आहे. तर मित्रांनो, ह्याच्यावर तुम्ही हा विचार करू शकता की गेले 300 ते 400 वर्षापूर्वीच्या मूर्त्या आजही आपल्याला ह्या मातीमध्ये सापडत आहेत. आणि एक चांगली संधी म्हणू शकतो की आमच्या मातीला, आमच्या गावच्या शेजारीला हे सगळं लाभलेलं आहे. आणि मित्रांनो, जर कधी आलात तर मित्रांनो प्लीज या. तुम्ही आपल्या या प्रेक्षकांना काय सांगाल, म्हणजे इथं आल्यानंतर काय काळजी घ्यायला? काय जे कोणी येईल त्यांनी इथे येऊन स्वच्छता असावी त्यांच्या, की बाबा असं नाही की बाबा कसंही यावं आणि कसंही वावरावं, इथं असं चालत नाही. 1 वर्षासाठी आमच्या ताब्यात मंदिर असल्याकडे आम्ही स्वच्छता राखतो, तसंच त्यांनी आल्यानंतर तिथं स्वच्छता राखावी, बाकी काही नाही. तुला काय सांगा वाटेल लास्ट आपण जातोय आता? जाताचं एवढं सांगेन की असे खूप मंदिर आहेत, जैन मंदिर असतील, आपले पांडवकालीन मंदिर आहेत, हे जसं एकत्र राहिले तसे आपण सर्व एका गुण्यागोविंदाने राहूया. ते भेदभाव करायला नको. जसं आता इकडे जैन मंदिर आहे, इकडे पांडवकालीन मंदिर आहे, इथे महादेवाचं मंदिर आहे. असे जे त्यावेळी लोक देव सुद्धा एकत्र राहू शकतात, तर आपण का राहू शकत नाही? बरोबर आहे. तर हे सगळे धर्म जे पडले ते आपल्या देवांमुळेच पडले, देवांमुळेच करतात सगळे. त्यामुळे जर देव एकत्र असतील तर समाज का आत्ताचा राहू शकत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. आपण एकत्र राहिलं पाहिजे, कारण का असं म्हटले बहिणा बहिणी की मानवा तितुका एकच आहे, उच्च न कोणी नीच न कोणी, हाच आपला धर्म खरोखर, हीच आपली शाश्वत वाणी. शाश्वत वाणी म्हणजे चांगली वाणी. तसं एकत्र राहूया. मित्रांनो, हेच तर कारण आहे की या माध्यमातून आपण काय समोर आणतोय, तर याच गोष्टी आपल्याला समोर आणायच्या आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मित्राचं देखील आता चॅनल तुम्हाला समोर येते, तेही लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट सांगेन की येणाऱ्या काळामध्ये असेच काही व्हिडिओ असतील, जे अपरिचित ठिकाणं असतील किंवा अनेक गोष्टी असतील ज्या तुमच्या समोर येणार आहेत. आणि मित्रांनो, अशी काही ठिकाणं जर असतील की जी खरोखर म्हणजे
आपल्या समोर यावी अशी वाटत असतील तर ती आम्हाला नक्की कमेंट करा, जेणेकरून ती ठिकाणं आपण एक्सप्लोअर करूयात किंवा तुमच्यापर्यंत आणूयात. तर चला मित्रांनो, आता आपण इथं रजा घेतोय. धन्यवाद.